शेती उत्कृष्ट नोकरी असं पूर्वी म्हटलं जायचं, परंतु आता कनिष्ठ नोकरी, उत्कृष्ट शेती आणि उत्कृष्ट शेतीपूरक व्यवसाय. आता पूर्वी शेतीपूरक व्यवसाय केले जायचे, आता व्यवसाय करून पूरक शेती केली जाते. पाठीमागं आपण पाहतोय हे एवढ्या मोठ्या गायांचा मोठा गोठा आहे. 100-150 या ठिकाणी गायी आहेत. आता दूध काढण्याचं काम चालू आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं हे नियोजन आहे. आपण मांजरवाडी परिसरामध्ये आहे. चांगल्या पद्धतीनं व्यवसाय केला की त्याच्यामध्ये सक्सेस मिळतो. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हा गाई व्यवसाय आहे, दूध व्यवसाय आहे. या व्यवसायामध्ये कसा बसवला, कुटुंबातील किती सदस्य या व्यवसायामध्ये सहभागी आहेत. आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे, शिक्षण BSc ॲग्री झालेला आहे. या व्यवसायामध्ये सक्सेस कशा प्रकारे मिळाला, या व्यवसायाच्या पाठीमागं हा युवक कसा लागला, या युवकाचं नेमकं ध्येय काय समजून घेऊया. भाऊ नमस्कार. नमस्कार. काय तुमचं नाव? माझं नाव दर्शन खंडागळे. आता आपण हा जो गायींचा गोठा पाहतोय, ह्या दुभत्या गायी किती आहेत? आता सध्या आपल्या गोठ्यावर दुभत्या गाई 25 ते 26 आहेत गाई सध्या दुभत्या, आणि 35 ते 36 कालोडी आहेत. आता दुभत्या गायींचं दूध किती चालू आहे? सध्या आता आपलं 550 ते 600 लिटर रोजचं संकलन आहे, सकाळ आणि संध्याकाळचं. दुधाला सध्या दर काय? सध्या तर आता 3-5, 8-5ला बेसिक रेट 38 रुपये आता चालू आहे सध्या. तर एवढी मोठी मॅनेजमेंट करायला माणसं खूप लागतात. घरातील किती माणसं, बाहेरची किती माणसं? बाहेरचा आता सध्या एक माणूस बिहारचा भाई आपल्याकडे कामाला आहे, आणि बाकी स्वतः मी आणि आई आणि वडील आम्ही असे 4 मिळून हा पूर्ण फार्म सांभाळतो. सकाळचा तुमचा दिवस किती वाजता सुरू होतो आणि रात्र तुमची किती वाजता होते, म्हणजे झोपतं किती वाजता? सकाळी साधारण पहाटे 3:30ला गोठ्याची सुरुवात होते. साधारण गाय आतमध्ये घेऊन सकाळी 4 वाजता दूध काढलं जातं. एक 6 वाजेपर्यंत दूध काढल्यानंतर साधारण 10 ते 11 वाजेपर्यंत चारा वगैरे शेतातून आणून पुट्टी करून होते. म्हणजे पूर्ण साफसफाई करण्यासाठी आम्हाला 3:30 वाजल्यापासून तर 1 वाजतात. 1 ते 4 वाजेपर्यंत आराम भेटतो, आणि 4 नंतर आपलं काम पुन्हा चालू होतं. 4 ते साधारण संध्याकाळचे 8 वाजतात. हे साधारण 12 ते 13 तास कंटिन्यू या क्षेत्रात काम करावं लागतं. तर नोकरी चांगली की व्यवसाय चांगला? नोकरीपेक्षा व्यवसाय कधी चांगलं समजायला लागेल, कारण जे काही आपलं आत्मिक समाधान असेल आणि जी काही आवड असेल त्या आवडीनुसार आपण व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही हा मुक्त गोठा केलेला आहे, त्याचं काय काय बेनिफिट आहे? मुक्त गोठ्याचं बेनिफिट म्हणजे पहिली गोष्ट तर शेण चांगलं शेतकऱ्यासाठी भेटतं. त्यानंतर आपले जे काही गोठ्यात जे काही कष्ट आहेत ते कष्ट कमी करावं लागतात आपल्याला. गायींना बांधणं असेल, पाणी पाजणं असेल किंवा शेण ओढणं असेल, हे सगळं आपलं दैनंदिन जीवनातलं 40% काम हे मुक्त गोठ्यामुळं आपलं पूर्ण वाचते. म्हणून प्रत्येकाने हा मुक्त गोठा संकल्पना केली पाहिजे. आता दुग्ध व्यवसायच करावा असं का वाटलं? दुग्ध व्यवसाय करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आपल्याला रोजचे पैसे रोज येतात. पैशासाठी दुसरं काय करण्याची गरज पडत नाही, आणि आपल्याकडे शेती असल्यामुळं शेतीसाठी हा जोडधंदा म्हणून एक उत्तम पर्याय आहे. आता मला सांगा, एवढ्या गायी सांभाळणं तेवढं सोपं नाही. जास्तीत जास्त दूध देणारी गाई किती लिटरची तुमच्याकडे आहे? आपल्याकडं जास्तीत जास्त 38 लिटरपर्यंतची गाय आहे. 2 टायमच? हो, 2 टायमाची. तर यांना चारा कसा उपलब्ध करता? हिरवा चारा, वाळला चारा? चारा आता साधारण आपल्याकडं कॉन्ट्रॅक्ट बेसवरती 6 ते 7 एकर क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये आपण मका असेल, नेपियर असेल, याचं सगळं आपण चारा उगवतो, आणि त्यानंतर जर कमी पडला तर बाहेरून आपण मका घेतो किंवा ऊस घेतो आणि त्याचा मुरघास करून ठेवतो. मुरघासाचं नियोजन असं आहे की दर 3 महिन्याला आपण 50 टनाचा खड्डा भरतो. आपल्याला वर्षभर मुरघास पुरेल एवढा मुरघास आपण भरून ठेवतो, आणि सोबतच जे काही सुका चारामध्ये गव्हाचा भुसा असेल, सीझन वाईज असेल, सोबत सोयाबीनचा भुसा असेल, हे सगळं आपण दर 6 महिने पुरेल एवढं गोळा करून ठेवतो. तर एवढं हे सगळं करत असताना दुधाला योग्य बाजारभाव मिळाला पाहिजे. बाजारपेठ कशी उपलब्ध? बाजारपेठ सध्या आता सगळे इथं जे काही खाजगी आणि सहकारी संघ आहेत ते सध्या दूध आपलं सगळं घेतात, बाकीच्या पण शेतकऱ्यांना घेतात. साधारण 2 वर्षापासून दुधाला रेट प्रचंड डाऊन झाले होते. 28 रुपयापर्यंत होते. खर्च पण निघत नव्हता. साधारण एक महिन्याला माझा वैयक्तिक स्वतःचाच 1 लाख रुपये महिन्याला लॉस चालू होता. पण आता साधारण एक 2-3 महिन्यापासून दुधाला रेट चांगले झालेत. आता 38 रुपयापर्यंत रेट आहे, अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हा धंदा जो काय आहे तो आता परवडण्यासारखा चांगला झालेला आहे. तर या संकरित हॉस्टेल गाय तुम्ही या ठिकाणी गोठ्यामध्ये ठेवलेले आहेत, त्यांना आजार पण खूप असतात, कसं मेंटेन करतात? मेंटेन करण्यासाठी जे काही सुका चारा असेल, मुरघास असेल, आणि आपला जो काही हिरवा चारा असेल, हे वर्षभर आपण जर समप्रमाणात जर घातलं, त्यासोबत मीठ असेल, सोडा असेल, चांगल्या क्वालिटीचं मिनरल मिक्सचर असेल,
हे जर तुम्ही आहार जर योग्य प्रमाणावर गायींना दिला तर गायीचं आजारी पडण्याचं प्रमाण हे फक्त 10%वर राहतं. तो 10% जे काय असेल ते वातावरणामुळे असेल किंवा बाकीच्या काही कारणांमुळे असेल तर गाय आजारी पडतात. पण आपण मॅनेजमेंट उत्कृष्ट प्रकारे जर केलं तर गायीला आजार हा होतच नाही. आता तुम्ही फक्त दुभत्या गायी सांभाळता का काही कालवडी पण सांभाळता आणि भाकड गायींचं काय करता? साधारण एक थोड्या काही आता 1-2 वर्षापूर्वी गोवंश हत्याबंदीचा जो काही कायदा आहे तो आत्ता लागू झालेला आहे. तर त्याआधी जे काही कटिंग करायला कापायला जी काही वासरं न्यायची तर ती जी वासरं आहेत ती मी स्वतः ती वासरं आपल्या गोठ्यावर आणून आपल्या घरच्या गायींचं दूध पाजून त्यांना आज मोठी केलेली आहेत. माझ्याकडे ज्या काय साधारण 60 गाय आहेत त्यातल्या जे 40 गाय आहेत त्या सगळ्या जे कापायला नेणारे वासरं आहेत ती आपण गोळा करून दूध पाजून आज त्या गाय मोठ्या केलेल्या आहेत. ते भाकड जनावर मोठाली असतात झालेली पण वासरं जी आहेत ती लोक कालवड सोडत नाही, गोरा सोडून देतात ना. सध्या त्यावेळेस काय झालेलं का कोरोनाचं लॉकडाऊन उठल्यानंतर दुधाला बाजार प्रचंड झाली होती आणि कालोडी सगळ्या लोक कालोडी विकत होते दुधाच्या पैशासाठी. तर मग त्या कालोडी आपण विकत घेतल्या साधारण 500, 1000, 1500 पर्यंत विकत घेतल्या. त्यांना आपण 2-2.5 वर्ष त्यांची चांगलं संगोपन केलं आणि आज त्या गायी आपल्या सगळ्या दुधासाठी आलेल्या आहेत. आज अजून पण आपल्या पलीकडच्या साईडनी साधारण 35-36 कालोडी आहेत त्या पण आपण अशाच पद्धतीने मोठ्या केलेल्या आहेत चांगल्या. आज त्या साधारण 35 कालोडींपैकी आपल्या 20 कालोडी आता सध्या गाभण आहेत आणि 15 कालोडी गाभण होण्याच्या मार्गावर आहेत आता सध्या. आता मला सांगा, ज्या गाईला कालवड होते शेतकरी तिला जीव लावतो, दूध पाजतो. ज्या गाईला गोरा होतो ती लोक सोडून देतात. तुम्ही काय करता गोऱ्याचं? आता सध्या पाहायला गेलं तर आपलं जे काय गोठ्याचं जे काम आहे आपण ते सॉर्टेड सिमेंटवर काम करतो. जे काय सेक्सेड सिमेंट आहे त्या जवळपास 100 पैकी 99 आपल्याला कालवडी जन्माला येतात. तर आपलं सतत सिमेंटवर 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. साधारण एक 50 गायांमागे 2 ते 3च आपल्याला गोरी होतात, बाकीचे सर्व कालवडी होतात. आपल्या जी काही गोरी आहेत त्यांना आपण सांभाळतोय आता सध्या. हा व्यवसाय किती वर्ष करता? साधारण आता मला हे 7 वर्ष झाले त्या व्यवसायामध्ये. मग आतापर्यंतचे गोरे काय केले? आत्तापर्यंत जे काही गोरे होते ते आपण जे काही गायी विकतो व्यापाऱ्याला आपण म्हणतो का तुम्ही गोरी घेऊन जा, तर व्यापारी काय करतो गायीसोबत ती गोरी पण घेऊन जात होता. तर काय करत होतं साधारण काय आपली व्यापाऱ्याने 80-85 हजाराला मागितली तर आपण म्हणतो मला 75,000 द्या पण माझी ही 2 गोरी घेऊन जा. तर मग काय करते त्यांच्या पद्धतीने गोरी न्यायची घेऊन जात होते. जे भाकड गाई तर भाकड गायींचं काय करता? सध्या आता आपल्याकडं भाकड गाई एक पण नाही आहे. आपण काय करतो 3 ते 4 गायींची वेत घेतो आणि 4 गायीचं वेत झाल्यानंतर गाय साधारण 10 वेतपर्यंत दूध देते. तर 4 वेत झाल्यानंतर आपण ती गाय विकून टाकतो. त्यामुळे भाकड जनावरांचा विषय आपल्या गोठ्यावर तर सध्या नाही आहे. तुम्ही ज्या गायी पाळलेल्या आहेत साधारण कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव, सध्या उन्हाळा आहे, कुठल्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो? सध्या आता माशा आणि गोचिडचं प्रमाण उन्हाळ्यामुळे थोडं वाढतं. तर गोचिड झाल्यामुळे साधारण थायलेरिया नावाचा जो काही आजार आहे तो आजार किंवा बबेसिया असेल हे 2 आजार प्रामुख्याने येतात. तर त्यासाठी मग मॅनेजमेंट करून आपण डॉक्टरला बोलून ती ट्रीटमेंट करून घेतो पूर्ण. कंट्रोलमध्ये येतं? हो, 2 ते 3 दिवसामध्ये कंट्रोलमध्ये येतं पूर्ण. आता अनेक वेळा गायांना मस्टडी होते, मग दूध खराब होतं, अनेक वेळा तेच दूध मिक्स केलं जातं. तुम्ही कशा प्रकारे काळजी घेता? तर मास्टायटिसचं जे काय असेल ते सगळं गायांच्या फीड मॅनेजमेंटवर असतं. तुम्ही जसा आहार गायींना देताय तशा पद्धतीने गायचं दूध निघतं. जर गायच्या पोटामध्ये ॲसिडिटी जर झाली किंवा खराब चारा जर गायीने खाल्ला तर रक्तामध्ये ॲसिडिटी झाल्यामुळे ते दुधात पण ॲसिडिटी होते, त्यामुळे दूध खराब होतं. तर गायचा चारा आणि आहार नियोजन आपण जर व्यवस्थित केलं तर साधारण मास्टायटिसचा जो काही आजार आहे तो 0% होऊ शकतो. आपल्या गोठ्यावर साधारण जे काही मास्टायटिसचं प्रमाण आहे साधारण 1 महिन्याभरातून एखादी गाय पॉझिटिव्ह भेटू शकते आपल्याला फक्त. आता हा व्यवसाय करत असताना तरुण वर्ग शेतीकडे अशा व्यवसायाकडे वळत नाहीत. तुम्ही इतर तरुणांना काय आवाहन कराल? साधारण लॉकडाऊननंतर दुधाला बाजार प्रचंड होती त्यामुळे बरेचसे तरुण या व्यवसायामध्ये आले होते. पण त्यानंतर 2 वर्ष दुधाला 27, 28, 25 रुपयापर्यंत रेट आले. त्यांनी कर्ज काढलं होतं, त्यांनी सगळे गोठे विकले आणि आता ते सध्या शहरात गेलेत नोकरीला. पण त्यांना एक सांगणं काय होतं का थोडे दिवस जर आपण थांबून आहे त्याच क्षेत्रामध्ये आपण अजून काहीतरी चांगलं मॅनेजमेंट करून हा धंदा नक्कीच पुढे आणला असता आपण. आणि आज सध्या बाजार दुधाला प्रचंड प्रमाणावर झालेली आहे. इथून पुढेही भविष्यात होईल, चांगले दिवस येणार आहेत. मग ते जर नियोजन सोडून ते जर तिकडे जाण्याऐवजी जर इथेच थांबले असते तर आज त्यांना सोन्याचे दिवस आले असते. आणि अजूनही हा धंदा जो असा आहे जिद्द चिकाटी आणि मेहनतीने जर हा धंदा केला तर या धंद्यात यश आणि पैसा 100% आहे. शेती करणाऱ्या मुलांना किंवा शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या मुलांना मुली मिळत नाही, आता कसं पाहता? आपण जो काही शेतीपूरक जो काही व्यवसाय आहे आपण तो कशा पद्धतीने करतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण पारंपरिक पद्धतीने करतोय, चारा दिवसभर, अन्न दिवसभर टाकणे, जे काय आपण
समाजासाठी दाखवते का हा 12 तास काम करतोय, 14 तास राबतोय, हे सोडून आपण जर चांगली नवीन संकल्पना जी काय ऑटोमायझेशन असेल ते जर आणून आपण जर चांगला व्यवसाय केला तर आपल्याला शेतकऱ्याच्या मुलांना मुली हे 100% नक्की देतील. तुझं लग्न झालं की हो, माझं लग्न झाले. काय कसं म्हणजे लव्ह मॅरेज का काय? माझं लव्ह मॅरेज झाले, पण तुला काय प्रॉब्लेम नाही आला? मी लव्ह मॅरेज केले, पण मी लव्ह विथ अरेंज मॅरेज केलेले आहे. थोडक्यात सांगायचं काय उदाहरण, आपण हे जर सगळं प्रामाणिक काम जर केलं तर लोक याची दखल आपली एक दिवस नक्की घेतात आणि माझी अशी दखल घेतली. बायकोचं शिक्षण किती? बायकोचं शिक्षण MSc BEd झालेलं आहे आणि ती सध्या आता टीचर आहे. मग आता तुम्ही शाळा शिकत असताना तुमचं प्रेम जुळलं का हे शेती करत असताना तुमचं प्रेम वाढलं? नाही, शाळा शिकत असतानाच BScला जेव्हा मी होतो तेव्हा आमचं प्रेम होतं, पण पहिल्या दिवसापासून जो काय मी सगळं उभारले पूर्ण तेव्हापासून त्या व्यक्तीची मला साथ होती. आता पण साथ? हो, आत्ता पण साथ. आई वडील बाकी कुटुंबातल्या सदस्यांची कसं सहकार्य? आई वडील आणि त्यांचं कंटिन्यू सकाळी 5 वाजल्या उठल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत त्यांचं कंटिन्यू या क्षेत्रात योगदान आहे. म्हणजे कुठलं असं काम नाही आहे का ते करत नाही आहेत, सगळी कामं करतात ते. जिद्द चिकाटी मेहनत असली की निश्चित यश मिळतं. मांजरवाडीच्या या युवकाने आपला हा जो दुग्ध व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये सक्सेस झालेला आहे. इतरांसाठी हा आदर्श आहे. आता एवढ्या गायी या ठिकाणी जोपासलेल्या आहेत, अतिशय चांगल्या प्रकारची निगा राखलेली आहे. आपल्यासोबत या युवकाचे वडील आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया. मांजरवाडीकर, तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही तुमच्या मुलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं दुग्ध व्यवसाय चालवलेला आहे, तुम्ही इतरांना काय आवाहन कराल? माझ्या मुलांनी जे आत्ता स्वतःच्या हिमतीवर मेहनतीवर जे प्रगती केलेली आहे, यशस्वी झालेलं आहे, इतर तरुणांनी सुद्धा त्याचा आदर्श घेणं ही काळाची गरज आहे. तरुण मुलं काहीच काम करत नाहीत, हिंडतात, गावात जातात, 10-11 वाजेपर्यंत टाईमपास करतात, घरी येतात, कामधंदा करत नाही. माझा मुलगा 15 तास काम करतो, नॉनस्टॉप 15 तास काम करण्याची त्याची कपॅसिटी असल्यामुळे त्याला हे सगळं साध्य झालं. आणि पुढील भविष्यात त्याचं प्लॅनिंग 100 गायींचं आहे. 100 गायींचं. आता किती गायी आहे सगळ्या? 60 गायी सर्व 100 गायांचं त्याचं टार्गेट आहे. कमी क्षेत्र असून ज्या शेतकऱ्यांना भरपूर जमीन आहे ते काहीच करू शकत नाहीत, आणि आमच्या मुलाचं कमी जमीन असून भरपूर त्यांनी मोठा बिझनेस चालू केला, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि 100 गायी ज्या वेळेला पूर्ण होतील त्यावेळेला वाणीसाहेब पुन्हा एकदा बॅट गेलं येणे ही आमची तुम्हाला नम्र विनंती. आता आपण पाहतोय सगळं मुक्त गायींचा गोठा आहे, इथं शेणखत तयार होतं. सगळं शेणखत तुम्ही एकटे वापरू शकत नाही, याची विक्री होते. कसं टन विक्री करता? ते 550 रुपयाला 5,500 आहे ना मोठी ट्रॉली जाते, डम्पिंग ट्रॉली 5,000 जाते. 4 दिवसाला आमच्या इथे ना मोठ्या 4 दिवसाला एक ट्रॉली तयार होते. 5,000 रुपये म्हणजे आठवड्याला 2 ट्रॉली तयार होते. आठवड्याला 10,000 इन्कम आहे, महिन्याला 40,000 इन्कम आहे. इतर फक्त शेणखताचा आमच्याकडे जो भैया आहे त्याचा मेंटेनन्स आणि इतर किरकोळ आहे ना घर खर्च आणि मेंटेनन्स खतावर आमचा भागतो. आता इतर तरुण मुलं जी आहेत त्यांनी शेती व्यवसायाकडे वळावं किंवा दुग्ध व्यवसायाकडे वळावं, काय तुम्ही त्यांना आवाहन कराल? मी तेच बोललो ना, तरुणांनी आता नोकऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे. आणि कोण जे तरुण आहेत सुशिक्षित तरुण, आता कमी शिकलेल्या तरुणला हे करणं शक्य नाही, पण जे शिकलेले तरुण आहेत त्याला एक सुवर्ण संधी. प्रत्येकाकडे 1, 2, 3, 4 एकर जमीन वडिलोपार्जित आहेच. त्या शेतीचा आधुनिक पद्धतीने जर शेती करून असं आमच्या मुलांनी दर्शनी जसं उभं केले, स्वबळावर उभं केले, याच्यात कोणतं बँकेचं लोन काढलं नाही त्यांनी किंवा कोणाकडून उसने पैसे करून घेतले नाही, त्यांनी शून्यातून अत्यंत शून्यातून तयार केलं. तसेच समाजात आमच्या गावात समाजात तालुक्यात भरपूर मुलं आहेत, त्यांनीसुद्धा स्वतःची चुणूक दाखवून स्वतः मेहनत करून घाम गाळून जर उभं केलं तर असे 100 गोठे तालुक्यात तयार होतील. किंवा गोठाच नाही इतर व्यवसायसुद्धा ते निर्माण करू शकतात. आणि हे जे करण्यासाठी चालना आहे ना, पूर्वजांकडून काही नसतं. जो शून्यातून तयार करतो तो यशस्वी होतो, ज्याला आईवडिलांकडून जास्त मिळतं तो यशस्वी होतो, तो यशस्वी कधीच होत नाही. आमच्या आमच्याकडून कोणत्याही 1 रुपयाची अपेक्षा न करता त्यांनी सोहळा उभं केलं. आमच्या कुटुंबाची सगळ्यांची आहे ना आर्थिक मदत जरी नसेल पण कष्टाची मेहनत त्याच्या पाठीमागे सदैव आहेत, आणि त्याची अशीच पुढे प्रगती हो. आणि दुसरा विषय, कोण म्हटलं शेतीवर मुली मिळत नाहीत, आमचा मुलगा शेतीत 15 तास आहे ना. त्याचं लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज केलं पण त्यांनी लफडं केलं नाही. त्यांनी कोरोनाच्या अगोदर त्याची मैत्रीण होती, त्यांनी ठरवलं, तिनं पण ठरवलं
कमी शिक्षण झाल्यानंतर आपण लग्न करू. यांनी पण सर ठरवलं मी शाळा सोडतोय पण मी डेव्हलप झाल्याशिवाय माझं जो ध्येय उद्देश आहे तोपर्यंत आहे ना आपण थांबूया. याचा अर्थ काय, त्यांनी ते सुशिक्षित दोन्ही मुलं असल्यामुळं आता लफडं किंवा हे कशाला लव्ह मॅरेज कशाला प्रेम कशाला म्हणतात. प्रेम एक 5-6 महिन्यात झालं, आईवडिलांना कळतं, लगेच त्यांचा विवाह लावून देतात. ते प्रेम ते घाई करतात. पण आमच्या मुलांनी सुनबाईने घाई नाही केली. ते 5 वर्ष तब्बल थांबले. आपण डेव्हलप झाल्याशिवाय आपण विचार लग्नाचा करायचा नाही तोपर्यंत थांबले ना. त्याच्यानंतर 5 वर्षांनी तिचंही शिक्षण झालं, मुलाचं डेव्हलप झालं. त्याच्यानंतर त्यांनी लग्नाचा विचार केला. सुंदर पद्धतीने लग्न केलं, हॉलला लग्न केलं, व्यवस्थित आहे. सुनबाई काय करते? सुनबाई कॉलेजला जाते शिकवायला. मग आता सुनबाई शिक्षण शिकवायला जाते, हो. पतिराज गोठ्यामध्ये काम करतात, सगळ्या शेणाचा वास येतो. सुनबाईची काही मदत होते का या व्यवसायासाठी? नाही, तिला आम्ही बोलतच नाही. ती तिच्या जीवनाचा शिल्पकार. कधी असा विचार करत नाही का? नाही, ती कधी मला पण ती मुलगी कधीच विचार करत नाही. मी आता एवढं उच्च शिक्षित आहे, माझे शेणाचा वास येतो असं ती. माझा प्रश्न असा आहे की पतिराजांना त्यांची काही मदत होते का ह्या व्यवसायासाठी? नाही, ह्या व्यवसायात तिची मदत नाही. मदत होते. ती कॉलेजला जाते आणि आळे फाट्यावरून औषध आणणे, येते, चहा वगैरे करून द्यायचे, चहा पाणी आलेल्या गोठ्यावर देत. आता तुम्ही आले, ती चहा वगैरे करू शकते, पाणी देऊ शकते. पण याचं मदत करायला आम्ही काही सांगतच नाही ना. तिची आवश्यकतासुद्धा भासत नाही. तिचा नवरा जर 16 तास काम करतो, 15 तास काम करतो, मग तिला अधिक काम करण्याची गरजच नाही पडत ना. आता हा दुग्ध व्यवसाय मुलांनी सुरू केला का सुरुवात तुम्ही करून दिली? नाही, सुरुवातीला आमच्याकडे 2-3 गाया होत्या. पण ज्या वेळेला त्यांनी हाय लेवल, आता त्याला 1.5-2 लाख रुपये पगार असता. ज्यावेळेला तो BSc ॲग्रीला पहिल्या वर्षाला गेल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी सांगितलं का मला शाळा शिकायची नाही. त्यावेळेला आमचं कुटुंब टेन्शनमध्ये आलं. शाळेत एकदम 1 नंबर फर्स्ट क्लासमध्ये येणारा मुलगा होता. मी त्याला सांगितलं पुण्याला तुला टाकतो, फर्ग्युसन कॉलेजला टाकतो. नंतर त्यांनी मला शाळा शिकायची नाही, मी माझ्या पद्धतीने सेटल होईल. आम्ही तेवढं नाराज झालो. नक्की शेतीत काय करू शकतो आहे. आता इतर आपण शेतीत सगळे तालुक्यात बघतो, महाराष्ट्रात बघतो, शेतीचं वातावरण डाऊन आहे. नाही म्हणलं मी माझ्या पद्धतीने बघन. मग त्यांनी कोरोनाच्या अगोदर आमच्याकडे 2-3 गाया होत्या. त्या गायावर दूध चालायचं आमच्या 30-35-40 लिटर. मग त्यांनी सगळी कालवडी आणल्या, ज्याची कालवड होईल. आता ह्या सर्व गाय एकही पण घेतलेली नाही. छोट्या छोट्या वासरांना 2-2 लिटर, 3-3, 4-4 लिटर दूध पाजायचं. दूध तो विकत घ्यायचा काही कमी पडलं तर. आणि सगळे जवळजवळ 60-70-80 कालवडी त्यांनी घेतल्या होत्या. 100, 500 रुपयाला, 1000 रुपयाला, 2000ला. मग तो गोठा तयार झाला. मग त्यांनी काय केलं, एक प्रचार उभं केलं. जसे पैसे येतील तसं उभं केलं. त्याच्यानंतर त्या गायी मोठ्या झाल्या, त्याच्यातल्या थोड्या गायी विकल्या. त्याच्यानंतर हे सगळं वाढवलं. आता जवळजवळ 60 गायी आहे. आता काय त्याच्यावर कर्ज नाही, काय नाही. त्यांनी लग्न केलं, सगळं डेव्हलपिंग झालं. आता त्याला आलेला पैसा आहे ना फक्त खिशात घालायचा, एवढं त्याच राहिलेलं. म्हणजे तो आता 2 लाख रुपये पगार आत्ता मिळू शकतो. आता जर तो शिकून नोकरी लागला असता, नोकरीत घात झाला असता काही कसं तरी, तर त्याची हालत खराब झाली असती. त्याची बायको सुशिक्षित पुण्यावरून जर गावाला यायची ठरलं तर इथं डेव्हलप नाही काय केलं असतं. मग त्यांनी त्याच्या जीवनाचं भरपूर करून ठेवलेले. आता मला सांगा, फक्त दुग्ध व्यवसाय करणार का दुग्ध व्यवसायापासून काही पदार्थ पण तयार करणार? नाही, ते सगळं करील. आत्ता उद्या उद्घाटन आहे डेअरीचं. डेअरीचं उद्घाटन झाल्यानंतर तुम्ही पण या वाणी साहेब, तुमची नितांत आवश्यकता आहे. उद्या डेअरीचं उद्घाटन आहे. आता एक पाऊल आहे ना, त्याच्या सायन्स नॉलेज नाही, घाई करत नाही. त्याच्या मनाला असलं का तो 10 जणांचा सल्ला घेणार, मग त्याच्यावर निर्णय करणार. म्हणजे आपलं जे प्रकल्प करायचे तो फेल होऊन देणार नाही, त्याची जिद्द. उद्या डेअरीचं ओपनिंग आहे. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे 600 लिटर दूध आता उपलब्ध आहे. ते 800पर्यंत जाऊ शकते पुढल्या महिन्यात. मग तो तेही करू शकतो. फक्त लोन करायचं नाही हे आम्ही त्याला सांगितले. लोनमुळे सगळे गोठे आहेत ना, आज बँक कर्ज देते, पतसंस्था कर्ज देते, व्याजातच दुधाचा पगार जातो, हातात काही शिल्लक राहत नाही. तर त्यांनी त्याच्या स्वतः केलं. लोन रुपयाचं सुद्धा त्यांनी गोठ्यासाठी काढलेलं नाही. आज जवळजवळ त्याची 1 कोटीची प्रॉपर्टी आता तयार झालेली. 1 कोटी त्यांनी नोकरीत कमवली असते का? पण त्यांनी नसते कमवले. पण त्यांनी 6 वर्षात 1 कोटी कमवले ना, पण 6 वर्षात त्यांनी 16 तासाच्या खाली काम केलेलं नाही. रेग्युलर 16 तास. एवढा शिकलेला पोरगा 16 तास आमच्या गावात सुद्धा आहे ना, किंवा तालुक्यात 16 तास काम करणारा तरुण मला दाखवा, मी 2000 रुपये बक्षीस देतो. एवढं कौतुक केलं मुलगा बिघडायचं नाही? बिघडत नाही. त्याला ह्या धंद्याचे त्याला काय मी बोलतो, त्याची काही उंची नाही, काय नाही. त्याला त्याचं जीवन बनवायचं आहे ना, त्यांनी तो मार्ग केलेला आहे ना, तयार केलेला आहे ना.
त्याला त्याचं ध्येय आहे ना उंची गाठवायची ना, तो आमच्या शब्दावर ते अजिबात नाही. आपण जर आत्ता म्हणलं उद्या हे करू नको, नाही तुम्हाला मी करतोय बरोबर करतो, मग तो बरोबर करतोय म्हणून आपण त्याला साथ द्यायची ना. त्याच्या हातून आयोग घडलंच नाही ना, काही वाईट घडतच नाही ना काही, म्हणून आपण त्याला साथ द्यायची. एवढा आदर्श मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला, तो सक्सेस झाला, काय भावना? नाही, हे आमचं परमभाग्य, हे आमचं परमभाग्य, हे आमच्या आईची कृपा. आमची आई तशीच होती. आमची आई आहे ना, आज आई असती तर आहे ना, म्हणजे ते सांगू शकत नाही. आमच्या आईची कृपा सगळी, सर्व कृपा आहे. तो आमच्या आईमुळे झाला, तो पाहिजे होता म्हणून झाला आणि तोच झाला. दर्शन खंडागळे यांनी अतिशय आदर्शपणे हा दुग्ध व्यवसाय चालवलेला आहे. त्याच्या कुटुंबाची मोठी साथ मिळालेली आहे. तरुणांनो, तुम्ही इथं या, यांनी सक्सेस केलेला व्यवसाय बघा, आदर्श घ्या आणि नोकरीच्या मागे न लागता तुम्ही तुमचं कुटुंब व्यवस्थितपणे चालवू शकता. आणि हो, कष्ट करायची तयारी असेल तर निश्चित यश मिळतं. शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही हे दाखवून दिलेलं आहे. आता तरुणांनो, तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. दर्शन खंडागळे यांचा आदर्श घ्यायचा की 5-25 हजार रुपयाच्या नोकरीच्या मागं लागायचं, तुम्ही ठरवा. सुरेश वाणी, विघर टाइम्स, मांजरवाडी. तर आपल्या या गोठ्यामध्ये आपण सर्व गायांसाठी स्वतंत्र कप्पे तयार केलेले आहेत. जे काही नवजात झालेली जी काही वासरं आहेत ते 1 ते 3 महिन्याची वासरं आपण या कप्प्यामध्ये ठेवते, की जेणेकरून त्यांना दूध असेल किंवा जे काही पशुखाद्य असेल ते त्यांना योग्य जागी भेटावं. आणि त्यानंतर मोठ्या कालवडी झाल्यानंतर 3 ते 12 महिन्याच्या जे काही कालवडी आहेत आपण ते स्वतंत्र कप्प्यामध्ये ठेवलेले आहे. त्यांचं जे काही आहार व्यवस्थापन असेल, जे काही सुका चारा असेल, हिरवा चारा असेल आणि जे काही विविध कंपन्यांचं जे काही पशुखाद्य येतं ते आपण त्यांना आपण कॅटेगरी वाईज देतो. त्यानंतर साधारण जे काही माझ्यावर येणाऱ्या ज्या काही कालवडी आहेत त्यांच्यासाठी आपण स्वतंत्र कप्पा केलेला आहे, जेणेकरून त्या कालवडी बाकीच्या आपल्या गायींना त्रास देणार नाहीत. त्यांच्यासाठी पण आहार व्यवस्थापन आपण पूर्ण पद्धतीने वेगळं ठेवलेलं आहे. आणि ह्या व्यवसायाची जी काही 3री स्टेज आहे, जी म्हणजे की जी कालवडीपासून गायी बनण्याची अवस्था आहे, जी काही कालवड प्रेग्नंट आहेत, ज्या कालवडी सगळ्या गाभण आहेत, त्यांच्यासाठी हा सेपरेट कप्पा केलेला आहे, की जेणेकरून त्यांना गाभण काळामध्ये पटकन झपाट्याने वजन वाढावं, सोबत त्यांची जे काही आरोग्य आहे ते चांगलं राहण्यासाठी आपण त्यांना स्वतंत्र कप्प्यात टाकून त्यांचं आहार व्यवस्थापन पण वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. आणि जो काय 5वा कप्पा असेल हा संपूर्ण आपला दुभत्या गायींचा कप्पा आहे. आपल्या ज्या काही दुधाच्या गाय आहेत त्या पूर्ण पद्धतीने आपण वेगळ्या ठेवलेल्या आहेत. ही आपली गिर गाय आहे, ही साधारण गिर क्रॉस आहे. आपण ही क्रॉस केलेली साधारण आता 23 ते 24 लिटर आपल्याला दूध देते क्रॉस असल्यामुळं. तर ह्या दुधाच्या ज्या काय गाय आहेत ते वेगळ्या ठेवल्यात. यांना आपण मुरघास जो काय असेल मुरघास जास्तीत जास्त देतो. हो, हिचा दर आपल्याला वेगळा भेटतो. हिला आता मला 46 रुपयापर्यंत रेट जातो. हिची सगळ्यात जास्त फॅट लागते आणि दुधाची जी काही गुणवत्ता आहे हिची सर्वात चांगली असल्यामुळे आपल्याला रेट जास्त भेटतो. मिक्स वगैरे करत नाही ना? नाही. आणि या गायींचं जे काही आहार व्यवस्थापन आहे आपण जास्तीत जास्त मुरघास देतो, जेणेकरून आपल्याला दुग्ध उत्पादन जास्त भेटेल. आणि ज्या काही गायींना कम्फर्ट झोन आहे आपण दुधाच्या गायींसाठी जास्त दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या क्वालिटीचं दूध आणि गायींचं आरोग्य चांगलं राहील. बहुतांशी गायांना शिंग नाही, 2 गायांना शिंग, म्हणजे ही एक आणि ही एक, ही काय? तर ह्या ज्या काय गाय आहे ही जर्सी गाय आहे. यावर आपण या गायीवरती आपण सिमेंटवर चांगल्या पद्धतीने काम करतोय, जेणेकरून जी काय येणारी जी काय वंशाळा आहे ती आपल्याला चांगल्या प्रतीची मिळवायची म्हणून आपण ही आपल्या गाई गोठ्यावर ठेवलेली आहे. ही साधारण गाय आता आपल्या गोठ्यावरती 27 ते 28 लिटर दूध देते. पण ह्या गायीला जी काय आजाराची जी संख्या आहे ती एकदम कमी प्रमाणावर आहे, म्हणून आपण ही शिंगाची आपल्या गोठ्यावर ठेवलेली आहे. क्षमता जास्त आहे. हो, ही जर्सी क्रॉस असल्यामुळे हिची रोगाची क्षमता जास्त आहे, म्हणजे जेणे रोगाला लवकर बळी पडत नाही. आणि आता तुम्ही यांचं मीटिंग कसं करता किंवा सिमेंट्स कसं उपलब्ध मीटिंग साधारण गाई 21 महिन्यांनी माझ्यावर येते. तर ती माझ्यावर असल्यानंतर ती विविध प्रकारची लक्षणं दाखवते. लक्षणं दाखवली की आपल्याला समजतं का ही गाई माझ्यावर आलेली आहे. गोरा पाळलेला वगैरे नाही, आपण साधारण ती माझ्यावर आल्यानंतर आपण डॉक्टरला बोलून घेतो. आपल्याला जे काही सॉर्टेड जे चांगल्या क्वालिटीचे काही सिमेंट भरवायचे आपण ते साधारण 24 तासाच्या आतमध्ये भरवून टाकतो, जेणेकरून ती गाई आपली त्याच माझ्यावरती लागून जाईल.
सोयाबीनचं भूस आहे ठेवायला. खड्डा दाखवतो ओपन करून. हा किती मुर्गा असे हा? सगळ्या 100 टन ह्या क्वालिटी दाखवतो मला. हा ठेवलाय कधी? 3 महिने झाले साधारण याला. त्याचं काही खराब झालं का तो? नाही, नाही ना. बेस्ट क्वालिटी आहे. अजून किती दिवस असं राहणार? हा वर्षभर जातो. हा खड्डा ओपन केला वर्षभर? हो. खड्डा ओपन केल्यानंतर रोज 4 सेंटीमीटर काढणं गरजेचं आहे. जर काढला नाही तर त्याला बुरशी लागायला सुरुवात होते हळूहळू. आता आम्ही रोज यातून 50 कॅरेट काढतो. साधारण 700 किलो डेली माल काढतो. त्यामुळे तो खराब नाही होत. नाही, आता हा किती टन असेल? साधारण हा खड्डा आपण 50 टन भरला होता पूर्ण. एक 2 महिन्यापूर्वी आपण यातून काढायला सुरुवात केली माल. आता साधारण एक 10 टन माल शिल्लक आहे पूर्ण. दररोज किती यूज करता? दररोज 600 ते 700 किलो डेली मुरघास काढला जातो. याचा 4 सेंटीमीटरचा जो काही भाग आहे तो डेली काढणं गरजेचं आहे. तो जर काढला नाही तर त्याला बुरशी लागायला सुरुवात होते. आणि जर बुरशी लागली तर गायांना मस्टर्डीज असेल, पोटदुखी असेल, दुधात ॲसिडिटी असेल किंवा दूध फाटणे असेल, अशा गायींच्या तक्रारी चालू होतात. तर त्यासाठी मग हा चारा जनावरांना खाण्यासाठी उपयुक्त आहे हे कोण सर्टिफाय करतं? उपयुक्त आहे. आपण एक कंपनीचा साहेब आहे, त्यांना पण घेतो आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती आपण हे सगळं चांगल्या प्रॅक्टिस करून हा मॅनेजमेंट चारा करतो. सगळा कुजलेला वाटतं ना. नाही, याचं काय होतं, याचं विदाऊट हवेमध्ये फर्मेंटेशन होतं. यामुळे जे काय थोडक्यात आपण म्हणतो लोणचं असेल किंवा आंबवणं असेल, याची 21 दिवसानंतर आंबवण्याची पूर्ण प्रोसेस होते. त्यानंतर तो गायींसाठी चारा पौष्टिक मानला जातो. याने दुधाच्या उत्पादनामध्ये 20% वाढ होते. सोबतच जे काय गायीचे फॅट असेल, SNF असेल, त्याची चांगली गुणवत्ता सुधारते. आणि विशेषतः जेव्हा चाऱ्याचा तुटवडा असेल तेव्हा आपल्याला हा मुरघास हिरवा चारा म्हणून चांगल्या पद्धतीने वापरता येतो. एका गाईला किती किलो? साधारण आता एका गायला आपण 15 किलो दिवसाला देतो. त्याची वेळ काय? सकाळी गायींना साधारण 4 वाजता आपण कुट्टी टाकतो आणि संध्याकाळी 4ला. दिवसातून 2 वेळा फिडिंग करतो. सकाळी एक 10 ते 11 किलो आणि संध्याकाळी 10 ते 11 किलो आपण असं मुरघास देतो. 2 टाइमच? हो, 2 टाइम. इतर वेळेला काय? मुरघासोबत वाढलेला चारा असेल, गव्हाचा भूस असेल, सोयाबीनचा भूस असेल किंवा आपली शेतातली कुट्टी आहे, नेपेर आहे, मका आहे, सोबतच ऊस असेल, या सगळ्याची कुट्टी करून एकत्रित मिश्रण करून आपण TMR सगळ्या गायांना देतो. TMR करून म्हणजे गायांना 2 वेळे तुम्ही खायला टाकता? हो हो. एका वेळेला एका गायला किती? एका वेळेला एका गायला साधारण आपण 20 किलो चारा टाकतो. गाभण गायला किती आणि खाट्या गायला किती? खाट्या गायला साधारण 15 किलो आणि 20 किलो दुभत्या गायला. आता तुमच्याकडे जास्तीत जास्त दूध देणारी गाई किती लिटरची? 38 लिटरपर्यंत गाय आहेत आपल्याकडे दूध देणार. 2 टाइम्स? हो, 2 टाइम. एकत्रित दूध किती जातं तुमचं? एकत्रित दुधात आपलं 600 लिटर सगळं. कुठे घालता तुम्ही ते? सध्या आता प्रभातला चालू आहे आपलं दूध. आता आपण जिथे उभे आहोत हां, इथे ताडपत्री गाडलेली आहे, त्याच्या खाली काय आहे? ह्याच्या खाली आपण सध्या 40 टन मुरघास भरलेला आहे. हा साधारण एक 25 दिवसापूर्वी आपण भरून ठेवलेला आहे. हा आपला जो काय खड्डा आहे तो संपल्यानंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे. आपल्या ज्या काही गायी आहेत त्यांना वर्षभर पुरेल अशा मुरघासाचं नियोजन आपण केलेलं आहे. आता सध्या 3ऱ्या खड्ड्याचं पण नियोजन चालू आहे. शेतात 6 एकर मका आहे. हा संपल्यानंतर त्याचा आपल्याला मुरघास करायचा आहे. गायींचा व्यवसाय परवडतो? हो, 100%. व्यवसाय? 100%. किती माणसं सगळी कामाला? सध्या 2 माणसं आणि माझे आई वडील आणि आई आहे कामाला. आम्ही चौघांमध्ये पूर्ण हँडल करतो. गायींना काय आजार वगैरे? आजार कंटिन्यू चालूच राहतात. आपल्या मॅनेजमेंटवरती डिपेंड असतं. कुठं थोडं कमी लक्ष झालं तर आजार 100% येतो गायींना. मुक्त कोट्याचा फायदा काय? मुक्त गोट्याचा फायदा, आपलं जे काही श्रम आहे ते 50% बचत होते. सोबतच आपण जास्त संख्या गायांची पाळू शकतो. कमीत कमी माणसामध्ये आपण जास्त गायी करू शकतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.